सुंगी मुंगीची गोष्ट. लेखक विशाल पोद्दार. सुंगी नावाची इवलीशी मुंगी होती. तशी आकाराने साखरेच्या दाण्यापेक्षाही लहानगी, पण अंगात खोड्या मात्र भरभरून होत्या. घरातून बाहेर पडली की ती टनाटना पळत पसार झालेच म्हणून समजायचं. रोज काहीतरी नवीन संकट ओढवून घेणं हा नित्यनेमच झाला होता. अहो, यमराज जरी समोर उभे ठाकले असते तरी त्याच्या रेड्याचा कानाचा चावा घ्यायला हिनं मागं पुढं पाहिलं नसतं. सुंगी नुसती आईबाबांचीच नाही तर सर्व मुंगीवाडीची लाडकी होती. तिचे बाबा तर सदैव तिच्या काळजीत असायचे. सर्वांनी हर तऱ्हेनं समजावून पाहिलं, पण सुंगी ऐकेल तर शपथ. मुंगीवाडी हे पाटलीनबाईंच्या किचनमधील फटीत वसलेलं मुंग्यांचं गाव. पाटलीनबाई अंगापिंडानं बलदंड आणि आवाज तर असा ढोल बडवल्यासारखा. सगळी कामं काहीतरी धडाम धडूम वाजत पाडत व्हायची. त्यातून मुंग्या बापड्या आपला जीव मुठीत घेऊन कसं बसं उदरभरणाचं काम पार पाडीत. इतक्या त्रासावर कळस म्हणजे पाटलीन अधूनमधून विषारी खडू मारून मुंग्यांना मारायचं काम करी. खडूच्या वासानं कितीतरी मुंग्या आपल्या प्राणाला मुकत. सुंगीला त्या तडपणाऱ्या मुंग्या पाहून खूप वाईट वाटे. आज तर सुंगीसुद्धा खडूवरून जाता जाता वाचली. पाटलीनबाईवरच्या रागाने तिच्या मनात आता बदला घ्यायची खुणगाठ पक्की केली होती. काल बाईंचं लक्ष नसताना सुंगी कशीबशी पदरावरून मानेवर पोचली आणि सर्व ताकदीनिशी कडकडून चावा घेतला. चावून विजयाच्या खुशीत पुढचे पाय उचलणार तोच बाईने तिला जोरात झटकले. सुंगी उडून हवेतच 5-6 कोलांट्या खात शेगडीवर ठेवलेल्या पातेल्याच्या काठावर पडली. सामान्यतः संकटातून वाचल्यावर आपला जीव भांड्यात पडतो. इथे मात्र सुंगी भांड्यात पडल्याने जीव वाचला. त्या बाईने शेगडी पेटवली आणि मान चोळतच हॉलमध्ये जाऊन टीव्ही पुढे बस्तान मांडलं. सुंगीला वाटलं, पटकन इथून बाहेर उडी घेऊ आणि घरी जाऊन बसू. पण तेवढ्यात पायाला चटके बसू लागले. आता मात्र तिला येऊ घातलेल्या गरम संकटाची जाणीव झाली. थोडं खाली यायचा प्रयत्न करू लागले, पण जास्त चटका बसू लागल्यावर ज्या वेगानं खाली जात होती त्याच्या दुप्पट वेगाने वर आली. पुन्हा पातेल्याच्या कडेवर विराजमान. आता मात्र उष्णता वाढत होती आणि बाहेर पडण्याची पटकन आयडिया काढणं क्रमप्राप्त होतं. त्या कडेवर एकदा तिने पूर्ण फिरून कुठून उतरता येते का ते पाहिलं. उडी मारायचा विचार खाली शेगडीच्या ज्वालेकडे पाहूनच गिळला. पायाला जास्त चटके बसू लागल्यावर आता मात्र रडकुंडीला आली. इतका वेळ सुटकेसाठी पातेल्याच्या बाहेर पाहत होती, पण रडताना सहज तिची नजर पातेल्याच्या आत पडली. विस्तीर्ण असं पांढरं शुभ्र पटांगण पसरलं होतं. त्यावर काही बुडबुडे तर कुठे सुरकुत्या दिसत होत्या. तिच्या मनात आलं, मरायचंच आहे तर त्या पांढऱ्या पटांगणातच मरू. मनात मुंगी देवीची प्रार्थना केली आणि त्या पातेल्यात घेतली एकदाची उडी. खाली पडेपर्यंत हवेत ऊब जाणवली आणि काही क्षणातच त्या मैदानात उतरली. खरं तर ते पटांगण गादीसारखं मऊ मऊ होतं. इवलेसे पाय हलकेसे रुतून गुदगुल्या होत होत्या. मगापासूनच्या त्रासाचा थोडाफार का होईना विसर पडला. तिथे फिरताना मात्र तिला जाणवले की जितकं मधोमध राहू तेवढा गरमपणा कमी वाटतोय. आता असेही
आपल्यासोबत जे काही घडेल त्याची वाट पाहत राहणे हेच तिच्या हाती होतं. हळूहळू गादी जास्तच गुबगुबीत होऊ लागली. सुंगी स्वतःवरचं संकट विसरून त्या गादीवर पळत येऊन घसरणे, उड्या मारणे, लोळणे, डोक्यावर उभे राहणे इत्यादी खेळात रममाण झाली. खेळता खेळताच तिनं गादी चाखून पाहिली तर जामच चविष्ट लागली. आजपर्यंत तिनं इतकं चवदार असं दुसरं काही खाल्लं नव्हतं. मग काय, आवडतंय म्हटल्यावर हिने ती गादी खायला सुरुवात केली. थोडं खाल्ल्यावर पडलं ना छिद्र, त्या छिद्रातून धुरासारखं काहीतरी बाहेर येऊ लागलं. आता काय हे डोकावून पाहताना आतल्या पांढऱ्या शुभ्र गरम पाण्यात तिचा पाय गेला. त्यात पडून गटांगळ्या खाणार इतक्यात तिनं कसाबसा तोल सांभाळला. आता मात्र ती मध्ये येऊन गपगार बसली. स्वतःच्या बालिशपणाची कीव आली. इतक्या मोठ्या संकटात आपला खाण्याचा मोह सुटेना याचा रागच आला. तिला ह्या पटांगणाचं कोडच सुटत नव्हतं. मऊ पटांगण, त्याच्या खाली उकळतं पांढरं पाणी, सगळं काही विचित्रच होतं. आता तिनं शांत पवित्रा घेतला. यातून वाचायचं असेल तर संधीची वाट पाहावी लागेल. छोटीशी देखील संधी सोडता कामा नव्हती. ती चारी बाजूला बारीक लक्ष ठेवून बसली. आता तिच्या मनातला अल्लडपणा, आतताईपणा जाऊन समंजस, धाडसीपणा रोवला जात होता. काही वेळ शांतपणे गेला. अचानक काहीतरी अजबच घडायला सुरुवात झाली. आतून कोणीतरी ढकलल्यासारखं पटांगण मधोमध फुगू लागलं. फुगलेल्या पटांगणासोबत सुंगी जशी वर येत होती तसे भीतीने पाय लटपटत कापत होते. तो अजस्त्र फुगवटा फोडून आता काहीतरी बाहेर येणार आणि तिला खाणार असंच वाटू लागलं. पण सुंगी आता हार मानणार नव्हती. एक पाय टेकवत, दुसरा पाय उचलत ती तग धरून उभी राहिली. एका क्षणी ती पटांगणासोबत इतकी वर आली की आजूबाजूचं सर्व काही दिसू लागलं. तेवढ्यात हॉलमधून बलदंड बाई देखील पळतच आली. सुंगीने तोल सावरत वेगाने पातेल्याच्या बाहेर जिवानीशी उडी घेतली. काही क्षण ती हवेतच होती. खाली कुठे पडणार, जिवंत राहणार की मरणार, काही सांगता येत नव्हतं. पण वाचण्याचा प्रयत्न केल्याचा आनंद मात्र होता. शेवटी तो क्षण आला जेव्हा ती शेगडी शेजारच्या डब्यावर 2-3 कोलांट्या घेत पडली. त्या बाईने धावत येऊन शेगडी बंद केली आणि नवऱ्यावर खेकसली. अहो, दूध उतं गेलं. एखादं कामही धड करता येत नाही बाई या माणसाला. सुंगीचा आनंद त्या किचनमध्ये मावत नव्हता. लंगडत लंगडत घर गाठलं. दाराशीच आई बाबा उभे होते. आता ती पुन्हा लहानगी होऊन रडू लागली. बाबांनी तिला जवळ घेतलं. कुठे होतीस ग सुंगे? तुला शोधण्यासाठी आम्ही किचनमधला डबा धुंडाळला बघ. बाबांच्या कुशीत रडता रडताही सुंगीच्या डोळ्यातून हसू टिपकत होतं. आणि एवढं होऊनही शहाण्या मुंगीसारखं गप्प बसेल ती सुंगी कसली? तिच्या मनात अजून फक्त आपल्या खास मैत्रीण बुंगीलाही पटांगणावरच्या फुग्यावर हुंदडायचं होतं आणि त्यावर ताव कसा मारायचा याची आखणी तयार होऊ लागली.